तर सेकंड गिअरला क्लच दाबला, सेकंड गिअर. आता एक्सिलेटर दिलं नाही तरी चालते, ऑटोमॅटिक गाडी सेकंड, कारण का स्पीड असतं 10-20 चा स्पीड होता, त्यामुळे क्लच जरी नॉर्मल सोडला तरी गाडी पुढे मुवमेंट मध्ये उचलून जाते. सेकंड गिअर नंतर स्पीड असल्यामुळे एवढं काही गाडी बंद पडण्याची शक्यता वगैरे चान्सेस नसतात. आता फर्स्ट सेकंड गिअर मध्ये आलं तर टर्न इकडे टर्न आपण जेव्हा घ्यायचं त्या मिरर मध्ये आणि ह्या मिरर मध्ये बघायचं गाडी वगैरे आहे का, तेव्हा टर्न द्यायचं आणि इकडचं इंडिकेटर द्यायचं. समोरून येणारे इकडून येणारे सर्व गाड्या बघून सरळ टर्न घ्यायचे इकडे. जेव्हा असं लाईनला आल्यानंतर इंडिकेटर देऊन आपण ह्या साईडला इकडे यायचं. आता थर्ड गिअरला गाडीचा स्पीड 40 आहे. थर्ड गिअर फक्त क्लच सोडला, एक्सिलेटर नाही दिला आणखी. आता एक्सिलेटर देतोय. असे कोणी आल्यानंतर, असं इमर्जन्सी आल्यानंतर पहिलं ब्रेक, मग क्लच, मग एक शिफ्ट गिअरचं एक डाऊन करायचं आणि परत नंतर क्लच सोडायचं, परत एक्सिलेटर द्यायचं. मोटर बस वगैरे थांबलेले आहेत. पहिलं ब्रेक, ते हल्ले पहिलं ब्रेक मारायचं, परत नंतर क्लच आणि परत नंतर गिअर डाऊन करण्याची गरज नाही पडलेली इथे सध्याला. आपल्याला स्पीड नॉर्मलच होता. क्लच सोडला, एक्सिलेटर दिला, फक्त क्लच सोडलं आणि एक्सिलेटर दिला. थर्ड गिअर, क्लच दाबला, एक्सिलेटर सोडलं, नॉर्मल एकदम. म्हणजे असं परत एकदा रुटीनला लागलं ना, बरोबर स्पीडला लागलं ना, की परत नंतर एवढं क्लच हळू सोडायचं, हे करायचं एवढं लक्षात द्यावं लागत नाही. नॉर्मली जरी थोडासा स्पीड मध्ये जरी सोडला ना तरी जाऊन, एकदम पण स्पीड मध्ये नाही सोडायची की ती गाडी झटका खाईल. आणि डाऊन शिफ्ट करताना असं एकदम गरज, आणि जर गाडीचं आरपीएम 1000च्या खाली जर आलं इथलं, तर नंतर डाऊन शिफ्ट करण्याची गरज आहे. जर नाही तर त्या क्लच फक्त दाबून तुम्ही क्लच आरामात सोडून, स्लोली सोडून तुम्ही ऑपरेट करू शकता होते. सिटी मध्ये येऊच नका गाडी चालवत. एक्सपिरियन्स जोपर्यंत तुम्हाला पूर्ण चांगला एक्सपिरियन्स येत नाही तोपर्यंत एक तर रिकाम मैदान बघायचं, नाहीतर एकदम रिकामा रस्ता जिथं कोणी येत नाही जात नाही, वाहनांची गर्दी खूप कमी असते, अशा ठिकाणी चालवायचं. सिटीमध्ये गाडी चालवताना सेकंड थर्डच करायचं. खूपच रोड रिकामा असला तर नंतर चौथा, पाचवा तर शक्यतो खूपच गर्दी, म्हणजे मोठा रोड, मोठा रिकामा पॅच असेल तरच पाचवा. कारण का चौथ्या आणि पाचवा जर मोठा गिअर असेल, स्पीड जास्त होतो, त्या स्पीड जास्त वरती आपल्याला कंट्रोल गाडी होत नाही. एकदम अचानक समोर, सिटी मध्ये असल्यामुळे कोणीही कधी कसं समोर येऊ शकतं. टू व्हीलर वाला येतो, सायकल वाला असतो, कोणी चालत चाललेलं येऊ शकतं मध्ये. त्यामुळे गाडीचं एवढं स्पीड ठेवायचं नाही. आता आपला रोड रिकामा आहे तरी 30चा स्पीड आहे आणि तिसऱ्या गिअर वरती गाडी जात आहे. 1500 आरपीएम वरती गाडी आहे आपली. असे काही काही असं मध्ये येत असतात, त्यामुळं आपलं गाडीचा स्पीड कधी आपल्या कंट्रोल मध्येच ठेवायचा. आणि असे मारुतीच्या गाड्यांमध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट भेटतो, जर मॅन्युअल असेल तर असं पुढे आरपीएम मध्ये इथं तुम्हाला गेअर शिफ्टचा एक ऑप्शन येतो. गेअर शिफ्ट करा, गेअर डाऊन करा, हा सांगतो. त्या ह्याच्याने जरी केलं तरी व्यवस्थित होऊन जातं. गेअर शिफ्टिंगचं तुम्हाला बऱ्यापैकी कळून जातं. स्पीड ब्रेकर वरती ब्रेक, एक शिफ्ट डाऊन, क्लच दाबून आणि आरामात क्लच सोडायचं नॉर्मल आणि स्पीड वाढवायचं. आपण यू टर्न घेणार आहोत. न्यूटन घेण्यासाठी पहिलं इकडला इंडिकेटर द्यायचं, ह्या आरशामध्ये बघायचं, एक शिफ्ट गिअर डाऊन. जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल सेकंड गिअर वरती तर पहिला गिअर घ्यायचा, पहिल्या गिअर वरती तुम्ही युटर्न मारू शकता. कन्स्ट्रक्शन चालू असतं, पूर्ण ट्रॅफिक येतं, अर्धे कन्स्ट्रक्शन सामान सगळं रोडवरती. इथून आता हे फर्स्ट डोअर आहे आपलं, हे क्रॉस झाल्यानंतर आपण पूर्ण असे स्टेअरिंग फिरवायचे. पुढच्यांना येणाऱ्यांना हॉर्न वगैरे देऊन, साईड देऊन बघून हळूहळू घ्यायचं. आणि यू टर्न घेतल्यानंतर बरोबर लगेच त्या साईडला गाडी घेऊन जायची नाही. ह्या रेन वरती चालवायची, थोडस स्पीड अप करायचं, नंतर इंडिकेटर देऊन इकडच्या साईडला आपण गाडी घेऊन यायची इकडं. असं शेळ्या वगैरे असं काही मध्ये येतं. पहिलं ब्रेक दाबायचं, पूर्ण गाडीचं स्पीड नॉर्मल होऊ द्यायचं, नंतर क्लच आणि एक शिफ्ट डाऊन, एक दोन सेकंड गिअर वरती घ्यायचं, एकदम फर्स्ट गिअर वरती नाही घ्यायचं.
कारण का स्पीड मध्ये एकदम फर्स्ट गिअर मध्ये गाडी येत नाही. जर तुम्ही जबरदस्ती टाकायचा प्रयत्न केला तर गिअर बॉक्स तुटून तुमच्या हातामध्ये येऊन जाईल. ते तसं करायचं नाही. पहिला कधी पण स्पीड मधनं तुम्ही एकदम स्पीड कमी करत असाल तेव्हा सेकंड गिअर वरती यायचं आणि नंतर स्पीड कमी करायचं. जर खूप गाडी थांबवायची परिस्थिती जेव्हा येतं वेळ, तेव्हा गाडी फर्स्ट गिअर मध्ये, नाही तर थांबवताना सेकंड गिअर मध्ये थांबवायची आणि उचलताना फर्स्ट गिअर मधनं थांबल्यावर उचलायची. डायरेक्ट सेकंड गिअर वरती गाडी उचलणार नाही, कारण का तेवढं गाडी सेकंड गिअर वरती तेवढं फर्स्ट गिअर वरती जेवढं पॉवर असते ना तेवढं सेकंड गिअर मध्ये पॉवर नसते, तेवढे म्हणजे कमी असते उचलण्यासाठी गाडी एकदा. त्यामुळे आपण नेहमी कधी थांबलेली एकदम गाडी थांबलेली असली फर्स्ट गिअर घ्यायचं, फर्स्ट गिअर वरती आपण गाडी उचलायची फर्स्ट गिअर वर, मग थोडस स्पीड इन्क्रीज झाल्यानंतर मग परत सेकंड गिअर घ्यायचं. आणि नेहमी तुम्ही फर्स्ट गिअर वरती गाडी उचलायची. कधी असं थांबलेली गाडी असेल ना फर्स्ट गिअर वरतीच उचलायची, सेकंड गिअर वरती तेवढी पॉवर नसते. म्हणजे उचलते गाडी, क्लच वगैरे एकदम स्लो वगैरे सोडून ते उचलते, पण बंद पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि ते इंजिन वरती पण लोड खूप येतो. मग कशाने ते पुढे चालून चालून क्लच पॅडला गिअर बॉक्सला प्रॉब्लेम होते त्याच्याने. म्हणून कधी थांबलेली गाडी उचलताना फर्स्ट गिअर वरतीच उचलायचे. चौकात आल्यावरती इकडे तिकडे सगळीकडे बघून घ्यावं लागते चारी बाजूला, सिग्नल जर ऑफ असेल तर. त्यावरून दुसऱ्यावर घेतलं आणि क्लच जरा जोरात थोडीशी गाडी उचलल्यासारखी वाटली बघा आता. यासाठीच केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. नाहीतर मी चौथ्यावरून तिसऱ्यावर घेऊन थोडस हळूहळू डाऊन हे करू शकलो असतो, पण डायरेक्ट एकदम शिफ्ट केल्यानंतर क्लच कसं सोडायचं हे दाखवण्यासाठी तसं केलं. मी जेव्हा गाडी शिकलो होतो तेव्हा मी सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल मधूनच शिकलो होतो. इथंच आहे माझं ड्रायव्हिंग स्कूल आहे. ते मी किती 4-5 प्रकारच्या गाड्यावरती मी प्रॅक्टिस केलेली. पहिला एक स्विफ्ट वर शिकलो, स्विफ्ट, परत स्विफ्ट डिझायर, नंतर ब्रेझा, इनोवा आणि डस्टर, असे 5 प्रकारचे गाडी होते. मी तेवढं चालवलं. माझा एक कोर्स 1 महिन्याचा होता. मग ते 1 महिन्यावर मी एक 3-4 दिवस ही गाडी, 3-4 दिवस ती गाडी, असं करत मी गाडी चालवून ते शिकलो. जास्त करून मी इनोवा गाडी शिकलो. ते दुसरे गाडी चालव, कारण ते ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकल्यामुळे ना माझा जरा कॉन्फिडन्स होता आणि त्यांच्याकडे हे पण असतं, म्हणजे कंट्रोल करण्याचं त्यांना एक्सपिरियन्स असं, आणि ते कंट्रोल त्यांच्याकडे क्लच आणि ब्रेक पण असतं. त्यामुळे जर गाडी आउट ऑफ कंट्रोल जात असेल तर ते कंट्रोल करू शकतात आणि आपल्याला सांगायला पण असतं, म्हणून ते जरा सोपं पडतं ते चालवायला. आता ही टर्न घेताना आता गाडी आपल्याला पूर्ण थांबवावी लागेल. मग फर्स्ट गिअर, मग फर्स्ट गिअर वरती कसं पॉवर जास्त असते आणि गाडीचा स्पीड कमी असतो, त्यामुळं आरपीएम खूप जास्त जातं. ते इंजिनवर पण येतं आणि पेट्रोल पण खूप खातं. त्यामुळं फर्स्ट गिअर नंतर आरपीएम 2000 आरपीएमच्या वरती गाडी गेली सेकंड गिअर टाकायचा. तर आता आपण बघणार आहोत गिअर कसं शिफ्ट करायचं, म्हणजे किती वेळा आरपीएम वरती आणि गाडीचा स्पीड किती असेल कसं आपण तेव्हा गिअर शिफ्ट करायचं. हा फर्स्ट गिअर, चालली 1000 आरपीएम वरती आलेला आहे. तिकडे 1000 स्पीड कमीच आहे, पण आरपीएम कसं वाढत चाललंय, 3000 आरपीएम वरती गाडी आहे सध्या. मग आता सेकंड गिअर, तर सेकंड गिअर मध्ये गाडीची स्पीड किती आहे 30. आता 2000 आरपीएम वरती गाडी आहे. आता ते लगे 20च्या वरती एक शिफ्ट अप करा म्हणते, पण जरा गाडी समोर ट्रॅफिक आहे, थांबलेत. आता बघा, 2000 आरपीएम वरती गाडी आहे, अप शिफ्ट करा म्हणते. तिसरा गिअर मध्ये परत 2000 आरपीएम पर्यंत गाडी जाते. स्पीड बघा, स्पीड 40 पर्यंत स्पीड घ्यायला जातो त्याचा तिसऱ्या गिअरवरती. तिसऱ्या गिअरवर 40 पर्यंत स्पीड गेला, 2000 आरपीएम गेलं. आता चौथा, सिटी मध्ये मी चालवतो त्यामुळे 5वा गिअर दाखवत नाही. परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वगैरे मी हायवे वरती गेल्यावरती 5व्या गिअरचं दाखवेन कसं टाकायचं हायवे वरती आणि कॉन्स्टंट कसं राहायचं एका स्पीड मध्ये, ते वगैरे मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवेन.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आपण आज पाहिलं क्लचचं वगैरे कसं ऑपरेट होत असतं, ऑपरेट कसं करायचं, क्लच सोडायचं, ब्रेक कसं मारायचं, ते फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर पर्यंत आपण आज बघितलं आहे. तर आपण आणखी काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे कोण मित्र वगैरे असतील जे गाडी शिकत असतील त्यांना पण व्हिडिओ हा शेअर करा. त्यांना पण काही इन्फॉर्मेशन भेटेल. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.